हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट स्विथ प्रणू चॅनलमध्ये। आजपर्यंत आपण बाईट स्विथ प्रणूमध्ये वेगवेगळ्या रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलेल्या आहेत। आपण पनीर चिलीची रेसिपी सुद्धा याआधी पाहिलेली आहे। आज थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि खूप सोप्या अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत। अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनते अशी वाली पनीर चिली तुम्ही नक्कीच घरी बनवू शकता। चला तर मग लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूयात। पनीर चिली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर घरी थोडेसे पनीर उरलेले त्याचे छान असे क्यूब्स करून घेतलेत। इथे आपण चौकोनी आकाराचे क्यूब्स करून घेतले। तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही पनीरचे तुकडे करून घेऊ शकता। थोडासा त्याच्यामध्ये चिकन 65 मसाला टाकलाय, साधारणतः 1 चमचा भरून इतका। त्यामध्ये 1 छोटा चमचा भरून आपण कॉर्नफ्लॉवर टाकले आणि एक साधारणतः 1.5 चमचा भरून आपण मैदा टाकलेला आहे। आता यामध्ये 1 मोठा चमचा इतके आलं लसूण पेस्ट आपण टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे। थोडंसं मीठ ना चिकन 65 मसाल्यामध्ये पण असतं, त्यामुळे अगदी बेताने मीठ टाकायचं। थोडंसं लिंबू घेतला आपण इथे 7-8 थेंब निघतील इतका, तो यामध्ये पिळलेला आहे। आणि 4-5 सुकलेले आपण इथे कढीपत्त्याची पानं टाकलेत। माझ्याकडे फ्रेश कढीपत्त्याची पानं नव्हती, मम्मी घरी सुकवून ठेवते, सो 30 पानं वापरलेत। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचंय। ते जे आपण मिश्रण बनवलंय ते व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे पनीरच्या पीसेसला, इतपत पाणी आपल्याला यामध्ये टाकायचंय। खूप जास्त ओलं सुद्धा बॅटर करायचं नाहीये, अगदी थिक असं बॅटर करून घ्यायचंय। इथे मस्त असं मॅरिनेट करून आपण पनीर ठेवलेलं आहे। आता साधारणतः पटकन घाई असेल तुम्हाला तर 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि घाई नसेल तर अर्धा तास असंच बाहेर ठेवून द्यायचं। आपण 10 मिनिटं फ्रीजमध्ये हे ठेवून घेतलं होतं। फ्रीजमध्ये ठेवलं की जे बॅटर आहे ते व्यवस्थित लागलं जातं पनीरच्या पीसेसला। आता कढईमध्ये आपण तेल गरम केलंय, हे पनीरचे तुकडे आपण आता त्यामध्ये तळून घेणार आहोत। ह्या पद्धतीने पनीर चिली जर तुम्ही घरी बनवलीत ना तर ते अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनते। तुम्हाला बाहेरून पनीर चिली आणायची, विकत आणायची काहीही गरज नाही। सेम मार्केटमध्ये भेटते, रेस्टॉरंटमध्ये भेटते, आपण जिथे हॉटेलमध्ये जाऊन खातो तिथे भेटते, सेम त्या पद्धतीने ही पनीर चिली लागते। इथे आपण पनीरचे तुकडे आता थोडे थोडे करून फ्राय करून घेणार आहोत। मीडियम लो फ्लेमवरतीच हे पनीर आपण फ्राय करून घेणार आहोत। मुलांना ना नुसतेच हे असं खायला सुद्धा आवडतात, फ्राय केलेले पनीर खूप छान लागतात हे नुसतेच गरमागरम खायला सुद्धा। इथे जेव्हा आपण पनीर फ्राय करतो ना तेव्हा तेल बरंचसं उडतं, कारण की आपण यामध्ये पाणी टाकले। तेव्हा अशा पद्धतीने झारा ठेवायचा उलटा त्यावरती, म्हणजे तेल कमी उडतं आणि सांभाळून हे पीस तळायचे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं पनीर आपण फ्राय करून घेतलंय। अशा पद्धतीने बाकीचे पनीरचे तुकडे सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचेत। आता इथे सगळे पनीरचे पीसेस आपण फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण बाकीच्या तयारीला लागायचंय। पनीर चिलीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट रोल हा सॉसचा असतो। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे किसनचा टोमॅटो सॉस घेतलाय। त्यानंतर आपण यामध्ये शेजवान चटणी टाकणार आहोत, मस्त फ्लेवर येतो पनीर चिलीला त्याने। त्यानंतर आपण इथे डार्क सोया सॉस घेतलेला आहे, तो टाकायचा आहे। त्यानंतर इथे आपण रेड चिली सॉस घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे ग्रीन चिली सॉस। तुम्ही कोणत्याही कंपनीचे हे सॉस घेऊ शकता। इथे तुम्ही पाहू शकता ग्रीन चिली सॉस, इतके सॉस आपण इथे घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण एका बाउलमध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, अर्धा चमचा इतकं, त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि ह्याची एक छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। जेव्हा आपण पनीर चिली बनवू तेव्हा ही पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकायची, जेणेकरून पनीर चिलीला मस्त अशी एक थिकनेस येतं। ह्यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहून द्यायच्यात। इथे तुम्ही पाहू शकता पेस्ट सुद्धा बनवून तयार आहे आणि बाकीचं सुद्धा मटेरियल आता आपण तयार करून घेतलंय। सगळ्यात पहिल्यांदा तर ही ढोबळी मिरची घेतली छान अशी कट करून,
साधारणतः 4 ढोबळ्या मिरच्या आपण घेतल्यात, 2 कांदे घेतलेले आहेत, मस्त अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहेत। ते गार्निशिंगसाठी थोडंसं कोबी घेतलं आहे आपण इथे पातळ चिरलेला, मिरच्या घेतल्या 4 अगदी बारीक बारीक चिरून घेतल्यात त्या, आणि त्यानंतर आपण इथे लसणीच्या पाकळ्या मस्त अशा सोलून त्या कट करून घेतल्यात, अगदी बारीक चिरून घेतल्यात, आणि ही पेस्ट तर आपली बनलेलीच आहे। आता आपण पनीर चिलीच्या मेन प्रोसेसला सुरुवात करायची आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर 1 चमचाभर इतकं तेल पॅनमध्ये टाकायचं आणि 1 मोठा चमचा भरून बटर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। बटर आणि तेल मिळून आपण ही पनीर चिली बनवणार आहोत। बटर थोडंसं वितळलं गेलं की त्यामध्ये बारीक चिरलेला जो लसूण आहे आपला तो आपण यामध्ये टाकायचा आहे। अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये लसूण यामध्ये टाकायचा, मस्त फ्लेवर येतो त्याने। आता लसूण आपल्याला साधारणतः 20 ते 30 सेकंदासाठी छान असा बटरमध्ये परतून घ्यायचा आहे। इथे जर लसूण करपला गेला ना तर पूर्ण डिशची टेस्ट बिघडते, त्यामुळे लसूण छान असा परतून घ्यायचा, खूप जास्त सुद्धा करपवायचा नाही येतो। त्यानंतर यामध्ये आपल्याला ढोबळी मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे, आणि आता हे दोन्ही आपल्याला अगदी व्यवस्थित असं बटरवरती परतून घ्यायचं आणि शिजवून सुद्धा घ्यायचे आहेत। ढोबळी मिरची आणि कांदा सुद्धा एकदम प्रॉपर कुक करून घ्यायचा नाहीये, थोडासा कचकचित राहायला पाहिजे, म्हणजे तो खाताना अगदी छान लागतो जेव्हा दाताखाली येतो तेव्हा। आता ह्या स्टेजला इथे ज्या मिरच्या आपण कट करून घेतलेल्या त्या सुद्धा यामध्ये टाकायच्यात। तुमच्याकडे जर खूप लहान मुलं असतील तर मग तुम्ही मिरच्या कमी टाकल्या, एखादी मिरची वगैरे टाकली तरी चालेल। त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेऊयात, जेणेकरून ह्या भाज्या लगेच शिजल्या जातील, वेळ लागणार नाही। सगळ्यात पहिल्यांदा तर हे मिक्स करून घ्यायचं आहे, आणि यावरती आता झाकण ठेवून साधारणतः 2-3 मिनिटांसाठी भाजी छान अशी वाफवून घ्यायची आहे। आता इथे जेव्हा मी भाजी वाफवून घेतली होती त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सॉस ॲड केले होते, आणि नेमकं तेव्हा कॅमेरा ऑन करायला विसरले। व्हिडिओ ऑनच होता पण तो प्ले करायला विसरले, त्यामुळे काहीही पुढचं रेकॉर्ड झालेलं नाही आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण यामध्ये चिमूटभर साखर टाकून घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला सांगते की आपण यामध्ये काय काय ॲड केलं आहे भाज्या शिजल्यानंतर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आपण। त्याच्यामध्ये आता आपण जेव्हा भाज्या शिजवून घेतल्या ना की त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा इतका शेजवान चटणी टाकलेली, त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे इतका टोमॅटो सॉस टाकला होता, त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस टाकला, 1 चमचा इतका डार्क सोया सॉस टाकला, आणि त्यानंतर 1 चमचा इतका ग्रीन चिली सॉस टाकला, आणि त्यानंतर जी आपण पेस्ट बनवून घेतलेली कॉर्नफ्लॉवरची ती यामध्ये टाकली। आणि हे जेव्हा सगळं टाकलं तेव्हा नेमका व्हिडिओ प्ले करायचं राहून गेलं। असं कधीच होत नाही, पण हे पहिल्यांदाच झालं। तुम्ही बरेच वर्ष आपले व्हिडिओ पाहत असाल आपल्या चॅनलवरती, पण असं कधीच नाही झालं। यावेळी कसं असं झालं काही कळालंच नाही। मी अगदी दुसरी रेसिपी बनवणार होते, पण म्हटलं जाऊ दे, इतके कष्ट केलेत आणि नंतर दुसरा पनीरसुद्धा नव्हता घरामध्ये, त्याच्यामुळे मग म्हटलं हीच रेसिपी आता दाखवूयात। ते सगळं केल्यानंतर सॉस व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण चिमूटभर साखर टाकली होती, तुम्ही पाहिली, आणि त्यानंतर आपण हे जे फ्राय केलेले पनीर आहे ते यामध्ये टाकले। इथे तुम्हाला आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता, जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर। आता इथे आम्ही खूप ग्रेव्हीसुद्धा बनवणार नाही आहे आणि खूप थिकसुद्धा बनवणार नाही, पूर्णच ड्रायसुद्धा बनवणार नाही आहे। एक्झॅक्टली ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपली पनीर चिली असणार आहे। साधारणतः मिनिटभर आपण हे सगळं छान असं परतून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर मग गॅस बंद करून घ्यायचा, आणि वरून गार्निशिंगसाठी इथे तुम्ही स्प्रिंग्स ऑनियनसुद्धा टाकू शकता, किंवा आपण इथे कोबी टाकलेला आहे अगदी पातळ चिरलेला। अगदी मस्त गरमागरम अशी पनीर चिली खाण्यासाठी तयार आहे। खरंच खूप सोपी रेसिपी आहे, आणि सेम रेस्टॉरंट स्टाईल ही पनीर चिली बनते। तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करून पहा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।